श्री स्वामी समर्थ. तर आज संध्याकाळच्या जेवणात मी बनवणार आहे हिरव्या मिरचीचं बेसन. तर त्याच्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे. कांदा घेतला आहे चिरून, नंतर लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, जिरं आणि बेसन पीठ घेतलेलं आहे एक छोटी वाटी. आणि त्याच्यासाठी मी इथं त्याचं वाटण करून घेतलं. हिरवी मिरची, जिरं आणि लसूण आणि मीठ टाकून त्याचं वाटण करून घेतलं, थोडीशी कोथिंबीर टाकून. त्याच्यानंतर मी इथं कोमट पाणी करायला घेतलं आहे, जे की आपल्याला बेसन पिठाचं बॅटर तयार करायसाठी लागणार आहे. त्याच्यानंतर मी ते आपण जे पेस्ट करून घेतली होती मिक्सरमध्ये, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि जिरं, त्याची फोडणी घालून चांगल्या तेलामध्ये, लोखंडी कढईमध्ये त्याच्यामध्ये कांदा टाकून घेतला आणि कांदा पण असा छानसा भाजून घेतला बघा. जास्त भाजायचा नाही आपल्याला कांदा, त्या फोडणीमध्ये फ्राय करून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत. आणि त्याच्यानंतर ते कोमट पाणी आपल्याला बेसनपीठामध्ये ओतून, कोमट पाणी बेसनपीठामध्ये ओतल्यानंतर खमंग लागतं बेसनपीठ आणि असं छान असं आपल्याला बेसन करायचं आहे. आणि 5 मिनटासाठी आपल्याला असं वाफ घालून घ्यायची त्याची आणि नंतर झाकायचं आहे. असं 1-2 वेळा आपल्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे झाकून ठेवल्यानंतर 1-2 वेळा खोलून बघायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला असं कोथिंबीर वरून घालून घ्यायची. कोथिंबीर अगोदर टाकायची नाही, नाहीतर काळी पडते ती. त्याच्यानंतर बघा छान असं बेसन केलं. त्याच्यानंतर मी ज्वारीच्या भाकरी करून घेतल्या. बेसनसोबत भाकरी छान लागते. तर बेसन भाकरी खायचं म्हटलं तर सिंहगडाची आठवण येते. ज्या पुण्यातून ताई पाहतायत माझा व्हिडिओ, त्यांना म्हणजे पुण्यात सिंहगडावर बेसन भाकरीचा असा छान पावसाळ्यात वास येत असतो बघा, असा सुगंध येत असतो. आणि नंतर मी खारी शेंगदाणे करून घेतले, बेसनासोबत छान लागतात असे आता करून घेतले. आणि नंतर पापड भाजून घेतला. तसं मी गॅसवरच भाजते कारण माझ्याकडं दुसरं काही सोर्स नाही आहे. आणि भाजणं असं डायरेक्ट गॅसवर चुकीचं आहे. पण मग भाकरी वगैरे नाही भाजत मी, पण मग पापडासाठी भाजतच असते कारण माझ्याकडं दुसरं काही इन्स्टंटची शिगडी वगैरे नाही आहे. नंतर मी असं छान असं स्वामींसाठी ताट केलं, स्वामींना नैवेद्य दाखवून घेतला आणि आम्ही पण सर्वांनी छान असं बेसन भाकरी एन्जॉय केलं. तर तुम्हाला आवडतं का बेसन भाकरी? आणि पावसाळा म्हटलं की बेसन पिठाचेच पदार्थ जास्त येतात. त्याच्यानंतर मी जेवणं झाली, नंतर मी ओटा वगैरे आवरून घेतला. म्हणजे किचन ओटा पण रात्रीच मी आवरत असते, म्हणजे मला सवयच लागली ती की मी ओटा रात्रीचा आवरून घेत असते. आणि रात्री स्वच्छ करून ठेवला की मग सकाळी पण कामं करायला म्हणजे फ्रेश वाटतं. आपलं आवरलं की डायरेक्ट स्वयंपाकाला लागता येतं, कारण डबे असतात सकाळी लवकर. आणि मी आज सायंकाळचा व्हिडिओ घेतला आहे. तसं मी सायंकाळचं रुटीन एखाद्या वेळेसच दाखवलं आहे, जास्त दाखवलं नाही. आणि आज दाखवते बघा, कारण आज सकाळी शूट करायचं होतं मला, पण आरोची एक्झाम सुरू आहे आणि इतकी गडबड राहते सकाळी. त्याचं म्हणजे टिफिन करून देऊन त्याची थोडीशी रिव्हिजन पण सकाळी जाताना तो म्हणतो, मम्मी माझ्याकडून करून घे थोडं. आणि असा ओटाही मी आवरून घेत असते सकाळी. मग छान वाटत असतं फ्रेश. सकाळी उठल्या उठल्या मग ते सगळं कोरडं होऊन जातं आणि मग भांडे वगैरे सगळी कोरडी आपल्याला डायरेक्ट स्वयंपाकाला आपलं आवरलं की लागता येतं, देवपूजा झाली की. त्याच्यामुळं मला सवयच आहे, म्हणजे मी रात्री जेवणानंतर सगळं आवरूनच झोपत असते. त्याशिवाय मला असं स्वच्छ वाटत नाही. आणि आपल्या म्हणजे सवयच आहे मला, काम म्हणजे सुरुवातीपासूनच मी करते त्यामुळं. आणि तशी तर छोटी मोठी कामं चालूच राहत असतात. आणि काल आपला व्हिडिओ आला नाही कारण की म्हणजे लाईटचा खूप इश्यू होतो आहे. इथं लाईट नाही आहे, त्यामुळं व्हिडिओ पण अपलोडिंगला लाईट नसलं की वायफाय बंद राहते आणि अपलोडिंगला प्रॉब्लेम येतो आहे. आणि त्याच्यामुळं आज पण लाईट नव्हती, आत्ता आलेली. त्याच्यानंतर मी अपलोड केला आहे व्हिडिओ. आणि असं छानपैकी गॅस वगैरे स्वच्छ करून घेतला ना, असं मी उभा करत असते गॅसची शेगडी, मग ते लवकर कोरडं होतं, पाणी निघतं त्याच्यावरून बरोबर. आणि असं स्वच्छ असा ओटा केला तरच मला असं किचनमध्ये फ्रेश वाटतं आणि सगळं काम आपलं झालं आहे असं वाटतं. त्याशिवाय मला स्वच्छ वाटत नाही. आणि प्रत्येकच ताईंचा असं असेल मला असं वाटतं. आणि आता आषाढी पण येते आहे, त्याच्यामुळं आवरून चालू आहे सगळं. आणि काल म्हणजे सकाळचं रुटीन वेगळं होतं आजच्यापेक्षा. त्याच्यानंतर मग असा ओटा स्वच्छ आवरून घेतला की मग सकाळी कामं झाली की सकाळी पण एकदा असंच आवरत असते मी. नंतर भांडी घासून घेतली सगळी. आणि लोखंडीकडे मी काय करत असते, लोखंडीकडे घासत असते आणि नंतर एका कोरड्या कपड्याने ती पुसून ठेवत असते. मग ते असं तिला गंज वगैरे येत नाही. मला सवयच आहे, म्हणजे लोखंडीकडे घासली की पहिल्यांदा कपड्याने कोरडी करून ती ठेवत असते. त्याच्यानंतर आरवसाठी ना आमच्या सगळ्यांसाठीच मी रात्री बदाम भिजवत असते. आणि बदाम भिजवून ठेवले. त्याच्यानंतर आरवचं बघा दात पडलाय, तो दाखवते. म्हणजे त्याचा 4-5 दिवसापासून तो दात दुखत होता आणि आज फायनली तो पडला. तर तो म्हणतोय मम्मीनं पाडला माझा दात, आता कसं होईल, माझं दात येईल का नाही मला. मग ती दाखवतोय बघा, हे बघा त्याचं दाखवणं चालू आहे दात पडलेला. असं चालू असतं याचं काय काय मध्येच असतं काम सोडून, मग त्याला पण पाहावं लागतं हातातलं.
मग मम्मी माझा दात पडला मग तुझ्या व्हिडिओमध्ये दाखव असं चालू असतं. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.